नमस्कार मैत्रिणींनो, यशोदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये मी कोमल गुंड तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी कॉलर आहे तर ती कशी करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे। तर हा आहे या ब्लाऊजचा फायनल लुक। तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर दिसते। पीटर पॅन कॉलर म्हणतात ह्याला। आणि पाठीमागच्या साईडनं पण तुम्ही बघू शकता, एकदम फिनिशिंग परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा बसलेला आहे ब्लाऊज। कपडा पण आहे तर तो एकदम जॉर्जेट कपडा आहे, एकदम लूज कपडा आहे। तर त्याला हँडल कसं करायचं, शिवताना काय काय प्रॉब्लेम येतात, हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। ही कॉलर जोडायची कशी, शिवायची कशी, हे सुद्धा मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच छान छान नवीन पॅटर्नचे ब्लाऊज मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते। तर मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी एक रफ न्यूजपेपर किंवा एक साधा पेपर घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही पेपर वापरू शकता या ठिकाणी। आणि मी इथं मार्किंग करायला आता सुरुवात करणार आहे। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथं एक वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घ्यायची। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या फुल शोल्डर मध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं। तर माझी फुल शोल्डर आहे 15 इंच, तर 15 इंचामध्ये मी 1 इंच वाढवणार, म्हणजेच माझी शोल्डर झाली 16 इंच। 1 इंच आपण कधी वाढवतो, ज्यावेळेस आपल्याला कॉलरचा ब्लाऊज करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या फुल शोल्डर मध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर माझं आलेलं आहे 16 इंच, तर त्याचं मी अर्ध करणार आहे। तुम्हाला पण तुमच्या फुल शोल्डर मध्ये 1 इंच वाढवून त्याचं तुम्हाला अर्ध करायचं आहे। अर्ध झाल्यानंतर माझं किती येते, 8 इंच येते। तुमचं जेवढं येते तेवढं तुम्हाला इथं बंद बाजूकडून ह्या वरच्या सरळ लाईन वरती इथं मार्किंग करायचं आहे तुम्हाला। तर मी इथं 8 इंचावरती मी इथं मार्किंग करते। आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथून खाली शोल्डर डाऊनचं मार्किंग करायचं आहे। आपली शोल्डर जी राहते ती थोडीशी अशी डाऊन राहते, तर ते किती डाऊन जायचंय तर ते आपल्याला प्रत्येकाच्या साईजनुसार जावं लागतं। तर बघा, त्याच्यासाठी आपण हा चार्ट बघूयात। तर ह्या चार्टमध्ये इथं तुम्हाला कॉलर शोल्डर डाऊन चार्ट आहे हा। तर या चार्टमध्ये सांगितले बघा, शोल्डर दिलेली आहे, इथं तुम्हाला फुल शोल्डर दिली। तुम्हाला तुमची चेक करायची फुल शोल्डर तुमची किती आहे ती बघायचं आहे। या साईडला 12 ते 13 असेल तर तुम्हाला 1.5 इंच डाऊन जायचंय। 13 पासून 14 पर्यंत असेल तर तुम्हाला 1.75 डाऊन जायचंय। आणि 14 पासून 15 असेल तर 2 इंच, 15 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 2.25 डाऊन जायचंय। तर बघा, या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच। आता बघा, कुठली शोल्डर बघणार तुम्ही, 1 इंच वाढवलेली नाही बघायची तुम्हाला। ज्यावेळेस तुम्ही अंगावरचं माप घेता त्यावेळेस तुमची किती शोल्डर आली आहे, फुल शोल्डर किती आली आहे तर ती बघायची तुम्हाला। तर या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच, तर मला किती डाऊन जावं लागेल, 2 इंच डाऊन जावं लागेल। तर आता मी इथं 2 इंच डाऊन मार्किंग करणार आहे। हे झालं शोल्डर डाऊन मार्किंग। आता आपल्याला इथं गळ्याचं मार्किंग करायचंय, म्हणजेच नेक राऊंड, गळा रुंदी काढायची। तर बघा, गळा रुंदी असं, हे गळा रुंदी काढत असताना हा आपला आपण कॉलरच्या ब्लाऊज मध्ये आपण पीटर पॅन कॉलर करणार आहोत, म्हणजेच आपल्याला कॉलर सारखी एकदम गळ्याला चिकटून पाहिजे। असा गळा पाहिजे, एकदम कॉलर सारखा गळ्याला चिकटून, आणि मग त्याला आपल्याला अशी पीटर पॅन कॉलर करायची। तर नेक राऊंड किती आहे बघायचं आहे। तर बघा, अंगावरचं माप कसं घ्यायचं, ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, याचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर जर तुम्हाला समजत नसेल की माप कशी घ्यायची, जर तुम्ही अंगावरचं माप व्यवस्थित घेतलेलं असेल तर तुम्हाला ब्लाऊजचे जे पूर्ण मार्किंग आहे, लास्टची फिटिंग आहे, तर ती तुम्हाला व्यवस्थित बसणार आहे। त्यामुळं आणि उंची घेताना तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे, जास्त उंची घ्यायची आहे, नंतर तुम्हाला कमी। बघा, आता आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करायचंय। तर गळारुंदी काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, तर हे सूत्र तुम्ही वापरू शकता। कुठलीही साईज सुद्धा तुम्हाला तुमच्या साईजनुसार वापरायचंय। आता बघा, काय आहे सूत्र गळारुंदी कॉलरच्या ब्लाऊजसाठी। तर बघा, नेक राऊंड डिवाइड 4 मायनस हाफ इंच। म्हणजे काय करायचंय, आपल्याला तुमचा नेक राऊंड चेक करायचा आहे किती आहे, आणि त्याचा तुम्हाला चौथा भाग करायचा आहे, आणि चौथा भाग करून परत त्यातनं अर्धा इंच वजा करायचंय। तर तुमची जेवढी गळारुंदी आहे ना, तर ती तुम्हाला इथं ठेवायची। तर बघा, या ठिकाणी माझी गळारुंदी किती आहे, तर बघा, या ठिकाणी माझी गळारुंदी आहे 12.5 इंच। तर मी 12.5 वजा डिवाइड 4 मायनस हाफ इंच करणार आहे। तर बघा किती येते, 12.5 भागिले 4 वजा अर्धा इंच किती आले बघा, 2.62 आले। म्हणजे काय येईल, 2.5 इंचाच्या वर एक लाईन, 2.50 च्या वर एक लाईन, एवढं मला मार्किंग करायचंय। कुठं, माझी गळारुंदी तेवढी निघाली। तर तुम्हाला पण असं हे सूत्र वापरून तुम्हाला तुमची गळारुंदी काढायची किती येते ते मार्किंग तुम्हाला बंद बाजूच्या साईडने समोरच्या साईडला करायचंय। आणि इथं तुम्हाला ही क्रॉस लाईन ओढून घ्यायची, शोल्डर डाऊन आणि हे गळारुंदी। आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली मोंड्याचं मार्किंग करायचंय। तर मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे चार्ट आहेत, मी तुम्हाला प्रत्येकाच्या साईजनुसार मोंड्याचं मार्किंग वेगवेगळं असतं। तर त्याच्यासाठी हा चार्ट आहे इथं। तर या चार्टमध्ये बघा, 28 पासून ते 50 पर्यंत मी सगळ्या साईजचं तुम्हाला इथं मोंड्याचं मार्किंग डायरेक्ट लिहून दिली तुम्हाला। म्हणजे बघा, 28 असेल तर 6,
29 असेल तर पण 6 मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला, 30 असेल तर 6.25, 31 असेल तर 6.5, म्हणजे तुम्हाला असं साईजनुसार. आणि पॉईंटमध्ये पण दिलेलं आहे तुम्हाला मी. तर बघा 28.5, 29.5, 30.5, म्हणजे पॉईंटमध्ये पण मी अर्धा इंचाचं सुद्धा तुम्हाला मार्किंग दिलेलं आहे. तर तुम्हाला किती करायचे ते तर ह्या चार्टमध्ये बघून तुम्हाला मोंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर आता माझी चेस्ट आहे 36 इंच, तर मी मोंड्याचं मार्किंग 7 इंच करणार आहे. 35 इंच आहे, म्हणजे चेस्ट आहे 35 इंच, तर मी 6.75च्या वर एक लाईन एवढं मार्किंग करणार आहे माझ्या मोंड्याचं मार्किंग. हे जे डाऊन मार्किंग केले आपण तिथून खाली आपल्याला मोंड्याचं मार्किंग 6.75च्या वर एक लाईन. तर मी इथं मोंड्याचं मार्किंग केले. तर तुम्हाला एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता हे झालं मग चेस्ट लाईन तुमची, म्हणजे छातीची लाईन झाली आता ही. आता ह्याच्यावरती तुम्हाला छातीचं मार्किंग करायचंय. छातीचं मार्किंग तुम्ही कसं करू शकता, तर आता तुम्हाला तुमच्या छातीमध्ये 3 इंच वाढवायचंय, मग त्याचा चौथा भाग करायचा. तर माझी चेस्ट आहे 35 इंच, तर त्याच्यामध्ये मी 3 इंच वाढवणार, 1, 2, 3, आणि परत त्याचा मी चौथा भाग करणार. तर तुम्हाला पण सेम ह्याच पद्धतीने करायचंय. तुमच्या छातीमध्ये तुम्हाला 3 इंच वाढवायचंय किंवा 2.5 इंच पण तुम्ही वाढवू शकता, आणि मग त्याचा तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. या ठिकाणी आलेलं आहे माझं 9.5 इंच आले. तर ते तुम्हाला इथून बंद बाजूपासून पुढच्या साईडला करायचं आहे. तुम्हाला तुमचं जेवढं येतंय तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचं. हे झालं आपलं छातीचं मार्किंग. आणि तिथून पुढे तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच 2 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता हे झालं छातीचं मार्किंग. आपल्याला इथं आता मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार आपण पॅकनेक ब्लाऊज प्रमाणे देतो. म्हणजे मी तर सगळ्यात आधी मोंड्याचा आकार देण्यासाठी काय करायचं आहे, डाऊन मार्किंग आणि छातीची लाईन ह्याचा तुम्हाला सेंटर काढायचं आहे. तर इथं मी सेंटर काढलाय. आता तुम्हाला हे मोजायचंय की इथून किती अंतर आहे. तर बघा या ठिकाणी माझा आहे 8 इंच. 8 इंच मधून आपला पाठीमागचा भाग आहे, हा मागचा भाग आहे. तर बघा ह्या सगळ्यात आधी तुम्हाला मागच्या भागाचं मार्किंग करायचंय आणि मग तुम्हाला पुढच्या भागाचं मार्किंग करायचंय. तर बघा पाठीमागचा भाग आहे. तर इथं मी मोजले शोल्डर डाऊन पासून हे अंतर आहे 8 इंच. तर ह्या 8 इंच मधून तुम्हाला अर्धा इंच कमी करायचंय. म्हणजे तुमचं इथं जेवढं अंतर आहे त्यातनं तुम्हाला अर्धा इंच कमी करायचंय. तर किती होते मग माझं 7.5 होते. तर मी ही जी सेंटर काढलाय तर ह्या सेंटरच्या समोर 7.5 वरती इथं मी मार्किंग करणार. बघा इथं मी बंद बाजूला 7.5 वर धरलाय टेप आणि समोर 7.5 वर मार्किंग केले. तेवढंच मार्किंग खाली पण करायचं छातीच्या लाईनवर. आणि आता आपल्याला इथं क्रॉस मार्क करायचंय. तर क्रॉस मार्क करण्यासाठी पण हा चार्ट आहे. तर ह्या चार्टमध्ये बघा तुमची छाती मोजायची, छाती बघायची किती आहे, आणि पुढच्या भागाला तुम्हाला छातीनुसार एवढं आणि पाठीमागच्या भागाला एवढं. तर आता माझी चेस्ट आहे 35 इंच. तर माझी ह्या लाईनमध्ये येते. तर पुढच्या भागाला मला 0.75 आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच. तर मी तेवढं मार्किंग करणार. तर बघा 1 इंच करावं लागेल मला मागं. आपला हा पाठीमागचा भाग चालू आहे. तर 1 इंच मी इथं कॉर्नरवर त्याचा टेप धरलाय. 1 इंचावरती इथं मार्किंग केले. आता आपल्याला हा पॉईंट आणि हे इथपर्यंत असा गोल आकार द्यायचा आहे मुंड्याचा. तर बघा शेप देताना तुम्हाला कुठेही असा पॉईंट बनला नाही पाहिजे. एकदम ॲक्युरेट तुमचा गोल शेप बनला पाहिजे आणि सगळे पॉईंट जे आहेत तर ते तुमचे मॅच झाले पाहिजे. आता हे झालेलं आहे मोंड्याचं मार्किंग. आता आपल्याला इथं गळा रुंदी झाली आहे आपली. गळ्याची उंची टाकायची, म्हणजे खाली किती जायचं आहे आपल्याला. तर ते पण तुम्हाला मी साईजनुसार सांगितलेलं आहे. तुम्हाला किती पाठीमागचा गळा तुम्हाला किती घ्यायचा आहे ते. तर बघा तुम्ही पाठीमागचा गळा किती घेऊ शकता. जर तुमची छाती 30 ते 36 असेल तर तुम्हाला 0.75 घ्यायचा आहे गळा पाठीमागचा. आणि जर 36 पासून 44 पर्यंत असेल तर तुम्हाला 1 इंच गळा घ्यायचा आहे. आणि 44 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1.25चा गळा घ्यायचा आहे. आता माझी चेस्ट आहे 35, तर मी 0.75 घेणार आहे गळ्याची उंची. तर बघा, आणि ती टाकत असताना तुम्हाला ही जी आपली सरळ लाईन आहे तर ह्या सरळ लाईन पासूनच खाली तुम्हाला गळ्याची उंची टाकायची. तर बघा किती 0.75. तर मी तेवढं मार्किंग करते. माझ्या साईजनुसार माझं 0.75 आले. तर तुम्हाला बघायचे तुमची छाती किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला मार्किंग करायचे. आणि इथे एक सरळ आडवी अशी लाईन ओढून घ्यायची एवढी. तर हे झालं तुमची गळ्याची उंची, म्हणजे नेक डीप, पाठीमागचा नेक डीप. आता तुम्हाला हे इथं जेवढं अंतर आहे वरच्या साईडला किती आहे 2.2-2.5च्या वर एक लाईन आहे. तर तेवढंच मार्किंग खालच्या लाईनवर पण करायचंय. इथं पण तुम्हाला सोबत उभी लाईन ओढायची. आता इथं तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा. तर गळ्याचा आकार देताना इथून वरून खाली अर्धा इंचावर मार्किंग करायचंय आधी, आणि मग इथून आकार द्यायचा. एकदम थोडासा आकार येणार आहे, काही जास्त नाही, एकदम लाईट असा. आणि नंतर तुम्ही असं थोडंसं बाहेर पण गेलं तर चालतंय. दिलाय वरून खाली अर्धा इंचावर मार्किंग केले आणि तिथून मी गोल आकार दिलाय आणि जसा जाते तसा जाऊ दिलाय मी शोल्डरमध्ये. तर हा असाच गळ्याचं मार्किंग आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे.
आता आपल्याला इथून खाली उंची टाकायची. तर उंचीचं मार्किंग टाकण्यासाठी ही जी शोल्डर आहे आपली, तर त्या शोल्डरचं सेंटर काढायचं. आता बघा, हा आपला पाठीमागचा भाग आहे, तरी सुद्धा आपल्याला उंची टाकताना पुढची उंची वापरायची. दोन्ही भागामध्ये आपण पुढचीच उंची वापरतो, नंतर ही आपली आपोआप कमी होऊन पाठीमागची उंची लेवल येते. सर पुढची उंची आहे माझी 15.5, तर त्याच्यात मी 1 इंच वाढवणार आहे. 16.5 वरती इथं मी मार्किंग केले. तुम्हाला तुमची पुढची उंची बघायची किती आहे, त्याच्यात तुम्हाला 1 इंच वाढवून इथं उंचीचं मार्किंग करायचं. आता इथं एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. आता इथं ही जी सरळ लाईन ओढली आहे, तर तिथं आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं. तर आपण कमरेचं मार्किंग करताना काय करतो, कंबर भागिले 4, तर कमरेचा चौथा भाग करतो. माझे 28 आहे कंबर, भागिले 4 इथे आले 7 आले. तर तुम्हाला तुमची कंबर आहे तर त्याचा तुम्हाला चौथा भाग करायचा, म्हणजेच डिवाइड 4 करायचे. तर जेवढं येतं तेवढं तुम्हाला इथून पुढे मार्किंग करायचे. तर बघा, इथून मी 7 इंचावर मार्किंग केले, तिथून पुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आणि आता ह्या दोन्ही लाईन तुम्हाला जोडून घ्यायचे. तर इथं आपल्या पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूया. तर पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी इथं मी दुसरा पेपर घेतलाय आणि सेम त्याचप्रमाणे आपल्याला वरून एक लाईन ओढून घ्यायची सरळ. आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला सेम पुढच्या भागात, पाठीमागच्या भागात आपण जसं केलं, फुल शोल्डरमध्ये 1 इंच वाढवून त्याचं अर्ध केलं. तर 16, माझं फुल शोल्डर आहे 15 मध्ये 1 इंच वाढवून 16 झालं. त्याचं मी परत अर्ध केलं, तर किती आलं, तर तेवढं मार्किंग तुम्हाला इथं करायचं. तर या ठिकाणी माझं आलेलं आहे 8 इंच. तुम्हाला तुमचं जेवढं येतं तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर शोल्डर डाऊन. तर शोल्डर डाऊन पण आपण चार्टमध्ये बघितलं होतं. पाठीमागच्या भागात तुम्ही जेवढं शोल्डर डाऊन मार्किंग केलंय तेवढंच तुम्हाला इथं पण करायचं आहे. तर बघा, पाठीमागच्या भागात मी माझे फुल शोल्डर आहे 15 इंच, म्हणून मी 2 इंच डाऊन मार्किंग केले. तुम्हाला तुमची शोल्डर बघून डाऊन मार्किंग करायचं आहे. तर इथं ही जे आपण फुल शोल्डरचं अर्ध करून मार्किंग केले, तिथून खाली 2 इंचावरती इथं मी मार्किंग केले. हे माझं झालं शोल्डर डाऊनचं मार्किंग. आता आपल्याला गळारुंदी टाकायचे. पाठीमागच्या भागात जेवढी गळारुंदी आली तेवढीच तुम्हाला इथं पण टाकायचे. नेक राऊंड डिवाइड 4 मायनस हाफ इंच एवढं करून जेवढं उत्तर आलं आपलं, तर तेवढंच मार्किंग तुम्हाला इथं करायचं आहे. बघा, नेक राऊंड आहे माझा 12.5 डिवाइड 4 मायनस हाफ इंच. मला बघायचंय तुमचं किती येतंय. नेक राऊंड डिवाइड 4 मायनस हाफ इंच, म्हणजे पाठीमागच्या भागात तुमचं जेवढं आले सेम तेवढंच तुम्हाला पुढच्या पण भागात करायचं. तर इथं आणि वर एक लाईन आले माझं, तुमचं जेवढं येते तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करायचंय. आणि इथं एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची. आता त्याच्यानंतर मोंडा. तर मोंडा पण सेम तुम्हाला पाठीमागच्या भागात जेवढा आला होता तेवढाच तुम्हाला इथं मोंडा पण ठेवायचा आहे. तर माझा साईजनुसार बघा, माझा साईजनुसार 35 आहे, तर 6.75च्या वर एक लाईन एवढा मोंडा आहे माझा. पाठीमागं पण एवढाच होता, पुढे पण एवढा सेमच येणार आहे, त्यात काहीच बदल नाही. तर 6.75च्या वर एक लाईन मोंड्याचं मार्किंग मी इथं करणार आहे. तुम्हाला तुमच्या छातीनुसार तुमचं वेगळं येणार आहे, ते तुम्हाला बघायचं किती येते आणि इथं मार्किंग करायचं आहे. आता इथं एक आडवी लाईन ओढून घ्यायची. आता लाईन ओढून झाली का इथे हे झालं आपलं छातीचं लाईन, तर इथं छातीचं मार्किंग करायचंय. तर सेम जसं आपण पाठीमागच्या भागात केलं, छातीमध्ये 3 इंच वाढवलं लुझिंग आणि मग त्याचा आपण चौथा भाग केला. तर काय करायचंय तुम्हाला पण तुमच्या छातीमध्ये 3 इंच लुझिंग वाढवायचंय. तर बघा, माझी छाती आहे 35, 1 2 3, परत त्याचा मी चौथा भाग करणार आणि जेवढं येते तेवढं मी इथं मार्किंग करणार आहे. तर इथं आले माझं 9.5 इंच. तर बंद बाजूकडून मी समोरच्या साईडला 9.5 वरती मार्किंग करणार. तुम्हाला तुमच्या छातीमध्ये 3 इंच वाढवायचे आणि मग त्याचा चौथा भाग करायचा आहे. जेवढं उत्तर येते तुम्हाला इथं मार्किंग करायचं आहे. तिथून पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. आणि आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार देण्यासाठी हे जे शोल्डर डाऊन मार्किंग आहे आणि ही आपली छातीची लाईन, त्याचं सेंटर काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जेवढं अंतर आहे ते मोजायचं आहे. किती आहे, 8 आहे माझं. तुमचं किती आहे ते बघायचं आहे. त्यातनं 1 इंच तुम्हाला कमी करायचं आहे. किती येते, 7. 1 इंच माझं, 1 इंच कमी केल्यावर माझं आले 7. तुम्हाला तुमचं बघायचं किती येत आहे. आणि बंद बाजूकडून ही सेंटर काढले आपण, तर तिथं आपल्याला मार्किंग करायचं आहे. झाले 7. आता परत बघायचं आपल्याला इथे किती आले, 8 आले. तर आता 8 मधून अर्धा इंच कमी करायचे आणि अर्धा इंच कमी केल्यावर किती येते माझं 7.5. तर ते 7.5 मी ह्या खालच्या लाईनवर मार्किंग करणार. म्हणजे मी इथं काय केले, इथं माझं आहे 8 इंच, तर मी इथं 8 वजा 1 केले आणि इथं 8 वजा अर्धा इंच केले. म्हणजे इथं 1 इंच कमी केले, इथं अर्धा इंच कमी केले आणि इथं मार्किंग केले. आता आपल्याला इथं क्रॉस मार्क करायचे. तर क्रॉस मार्क साईजनुसार 0.75 क्रॉस मार्क साईजनुसार. तर छाती आहे 35, तर मला पुढच्या भागाला 0.75 मार्किंग करावं लागेल. तर मी इथं 0.75 केलेलं आहे. आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे.
बघा इथं मी असा गोल मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला इथं काय करायचं, आपल्याला आता गळा टाकायचा आहे. मला चेक करायचं आहे की तुमची गळारुंदी किती आहे. प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. तर माझी किती आहे, 2.5च्या वर एक लाईन आहे. आता मी हे जे 2.5च्या वर एक लाईन आहे तर त्याच्यात मी 0.75 वाढवणार आहे. तर बघा किती आले, 2.5च्या वर एक लाईन आहे, त्यात 0.75 वाढवल्यावर 75 म्हणजे 6 लाईन असतात. 1 2 3 4 5 6. तर बघा 3.25च्या वर एक लाईन आली. तर ती झाली माझी गळ्याची उंची. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या साईजनुसार जर तुमची छाती, बघा हे आपलं पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग होतं. आता आपण पुढच्या गळ्याचं बघूया. पुढचा गळा कॉलर असल्यानंतर तर छाती 40 पेक्षा कमी. तर काय करायचंय तुम्हाला, गळा रुंदी अधिक 0.75 आणि 40 पेक्षा जास्त. तर तुम्हाला काय करायचंय, गळा रुंदी अधिक अर्धा इंच. म्हणजे बघा जर तुमची 40 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला गळा रुंदी अधिक 0.75, जास्त असेल छाती तर तुम्हाला गळा रुंदी अधिक अर्धा इंच करायचे. म्हणजे आता माझी छाती 40 पेक्षा कमी आहे तर मी माझी इथे जेवढी गळा रुंदी येते तर त्यात मी 0.75 वाढवणार आहे. 40 पेक्षा कमी आहे म्हणून 0.75 वाढवणार आहे. आणि 40 पेक्षा जास्त असेल तुमची 41 42 असेल छाती तर तुम्हाला अर्धा इंच वाढवायचे फक्त. म्हणजे तुमचं इथं जेवढे येते त्यात तुम्हाला अर्धा इंच वाढवायचे. तर आता बघा 0.75 वाढवल्यावर किती लाईन असतात, 6 लाईन असतात. 1 2 3 4 5 6. तर तेवढं वाढवल्यानंतर आले 3.25च्या वर एक लाईन. तर तो झाली माझी गळ्याची उंची. ती आता आपल्याला ह्या सरळ लाईन पासून खाली टाकायची. 3.25च्या वर एक लाईन आणि आता इथं मी एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. ही झाली आपली गळ्याची नेक डीप. पुढची जी कॉलर आहे तर ती कॉलरची नेक डीप झाली. आता आपल्याला इथं जेवढं आहे तेवढंच सेम इथं टाकायचंय आणि इथे एक बॉक्स टाकून घ्यायचंय. आणि आता ह्याच्यात आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा. तर गळ्याचा आकार देण्यासाठी वरून खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. वरच्या साईडनं खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय आणि मग तिथून तुम्हाला गोलाकार द्यायचा आहे. इथं मी एक गोलाकार देऊन घेतलाय. तर हे आपलं पूर्ण गळ्याचं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं खाली कमरेचं, परत छातीचे टक्स, मोंड्याचा टक्स, इथं मी खालच्या साईडला प्रिन्सेस कट करणार आहे. आता तुम्ही इथून खाली बघा, तुम्ही प्रिन्सेस कट पण करू शकता, 1 टक्स करू शकता किंवा 4 टक्स पण करू शकता किंवा तुम्हाला इथं खाली स्ट्रेट डॅट पण करू शकता. कुठलाही पॅटर्न तुम्ही करू शकता. आता 1 टक्स कसा करायचा, प्रिन्सेस कट कसा करायचा, 4 टक्स, स्ट्रेट डॅट, कटोरी कसा करायचा, हे सगळे आता हे खालून इथून खालचं जे मार्किंग आहे तर हे जे मार्किंग आहे तर त्या सगळ्या ब्लाऊजचं आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मार्किंग दिलेलं आहे. सविस्तर व्हिडिओ त्याचे टाकलेले आहेत चॅनलवरती. फक्त ते जे टाकलेत तर ते इथून वरचं मार्किंग आहे तर ते डीप नेक किंवा पॅक नेकच्या प्रमाणे सांगितलं असेल. आणि इथून खालचं म्हणजे छातीचं जे मार्किंग, आपण गळ्याचं छातीपासून खालचं जे मार्किंग आहे तर ते सेम त्याच ब्लाऊज प्रमाणे असणार आहे आपलं. म्हणजे जसं आपण टक्स घेतो छातीचा सेम त्याच पद्धतीनं. तेच पण मी तुम्हाला सगळ्या ब्लाऊजचं 1 टक्स, 4 टक्स, प्रिन्सेस कट, स्ट्रेट डॅट सगळ्या ब्लाऊजची जी लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा ब्लाऊज म्हणजे 4 टक्स करायचा असेल तर तुम्ही आरामात करू शकतात. फक्त त्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला जसे टक्स घ्यायला सांगितलेत तसे तुम्हाला टक्स घ्यायचे इथं. बाकी वरचं मार्किंग झालेलं आहे आपलं. तर या ठिकाणी सगळे पेपर कटिंग जे आहेत तर ते मी पेपर पॅटर्न बनवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला इथून पुढचं प्रिन्सेस कटचं मार्किंग कसं केलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी आत्ताच एक कॉलरचा ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट खालचं कसं मार्किंग केलं ते व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर आता बघा तेच पॅटर्न ठेवून मी इथं कपडा पण कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याला मी इथं अस्तर आणि मेन कपडा दोन्ही एकावरती एक ठेवून असं अटॅच करून घेत आहे. तर इथं मी अस्तरचा ब्लाऊज घेतला आहे आणि कपडा जो आहे तर तो जॉर्जेट कपडा आहे, जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि त्याला अस्तर पण मी या ठिकाणी कॉटनचं वापरत नाही आहे. अस्तर पण मी या ठिकाणी क्रेप अस्तर वापरत आहे. तर तरीसुद्धा बघा मी या ब्लाऊजला कशा पद्धतीनं फिनिशिंग देते हे तुम्ही नीट व्यवस्थित बघू शकता. तर जसं अस्तर जोडून घेतो रेग्युलर ब्लाऊजला आपण प्रिन्सेस कट वगैरे जोडून घेतो तसंच जोडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी दोन्ही साईडचे जे पार्ट आहेत तर त्याला मी अशा प्रकारे प्रिन्सेस कट जोडून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला शिलाई करत असतानाच प्रेस वगैरे करायचं आहे. त्यामुळे काय होईल, फिनिशिंग व्यवस्थित येईल आपल्या ब्लाऊजला. तर इथं अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपले तयार आहेत. पाठीमागचा पार्ट पण तयार आहे. त्याला असं आपल्याला सरळ ठेवायचे आणि शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. तर इथं मी शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं समोरच्या साईडला हुकपट्टी आणि बटनपट्टी पण आपल्याला रेग्युलर ब्लाऊजला आपण जशी बसवतो तशीच बसवायची. फक्त दोन्हीकडे आपली फक्त अर्धा इंच मार्जिन गेली पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि या ठिकाणी मी दोन्ही साईडला एक साईडला हुकपट्टी आणि एक साईडला
लूकपट्टी अशा दोन्ही पट्ट्या मी बसवून घेतलेल्या आहेत. तर त्या अशा एकावरती एक ठेवून तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे शोल्डर आहे, शोल्डरचं मार्जिन सगळं आपल्याला पाठीमागच्या भागाला जाऊ द्यायचं आहे आणि तिथं आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे. बघा, प्रेस केल्यामुळं काय होतं, ब्लाऊज जो आहे तर तो आपला व्यवस्थित आपल्याला हँडल करायला पण सोपं पडतं. त्यामुळे तुम्हाला प्रेस नक्की करायचं आहे. आणि बघा व्यवस्थित आता हे जे पार्ट आहे तर ते एक साईडच्या आर्महोल अशी उचलून आपल्याला दुसऱ्या साईडच्या आर्महोलवर म्हणजे शोल्डरवर शोल्डर ठेवायचे. तर ह्या अशा पद्धतीनं आपले पार्ट सेट होतात. तर बघा व्यवस्थित गळ्याला गळा, मुंड्याला मुंडा, शोल्डरला शोल्डर तुमची जॉईंट झाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला कुठेही तुमची क्रीज वगैरे राहिली नाही पाहिजे. आणि तुम्ही इकडं हुकपट्टी आणि बटनपट्टीच्या साईडला पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मॅच केलेला आहे मी. आणि इथं मी प्रेस करते म्हणजे ते जे पार्ट आहेत तर ते एकावरती एक फिक्स होतील असे. तर आणि जिथं जिथं फिक्स केले तर मी या ठिकाणी टाचण्या लावून घेते. तर हुकपट्टी बघू शकता तुम्ही, जे हुक अडकवण्यासाठी आपण लूक तयार करतो ना, तर ती पट्टी लूकपट्टी जी आहे तर ती बाहेरच ठेवायची आहे तुम्हाला आणि तिथं टाचणी लावून घ्यायची आहे. तर अशा मी तीन टाचण्या लावून घेतलेत. आणि आणखी एक टाचणी आपल्याला ह्या मोंड्याच्या साईडला ठेवायची आहे. तर तिथं मी अर्धा इंच फोल्ड करणार आहे कपडा. तर तुम्हाला सेम तसंच करायचं आहे. अर्धा इंच फोल्ड करून तिथं अशी आडवी टाचणी लावते मी, म्हणजे तिथं थोडासा कपडा असा उठून दिसणार आहे. तर ते दिसू द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तुम्हाला टाचणी लावून असा कपडा जो आहे तर तो खेचून टाईट करून घ्यायचा आहे. जसा आकार जातो आहे, गळ्याचा आकार तुमचा पसरला जातो आहे तर जाऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपरची जी शाईनवाली जी बाजू आहे तर ती तुम्हाला आतल्या साईडला जाऊ द्यायची आहे आणि विदाऊट शाईनची बाजू वर असा फोल्ड करायचा आहे कॅनव्हास पेपर. आणि बघा बंद बाजू, कॅनव्हासची बंद बाजू आणि आपल्या ब्लाऊजची पाठीमागच्या गळ्याची जी बंद बाजू आहे तर ती मी अशी मॅच केलेली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी जी साईडचा गळा, दुसरा पार्ट आहे जसा जातो आहे तसा जाऊ द्यायचा आहे. आणि या ठिकाणी गळ्याचा आकार जो आहे तर तो आपल्याला जशाला तसा आखून घ्यायचा आहे. तर मी इथं व्यवस्थित जिथल्या तिथं जिथं शोल्डरचं मार्किंग आहे तर मी तिथं शोल्डरच्या मार्किंगच्या तिथं शोल्डरचं हुकपट्टी बघा मी लूकपट्टी बाहेरच्या साईडला सोडले आणि आतल्या बाजूलाच मी अर्धा इंच मार्किंग केले. म्हणजे जिथं मी हुकपट्टी आली माझी तिथं मार्किंग केले. आडव्या साईडला पण मी असं उचलून आतल्या बाजूनं जसा आकार जातो आहे तसा आखून घेतले. मुंड्याच्या साईडला पण एक शोल्डरच्या तिथं आपल्याला एक मार्किंग करायचं आहे आणि नंतर हा पार्ट उचलायचा आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ही जे शोल्डरचं मार्किंग केले तर ती आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडल्यानंतर आपल्याला इथं कॉलरचं मार्किंग करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. तुम्हाला ठरवायचे तुम्हाला केवढी मोठी कॉलर करायची आहे. तर बघा या ठिकाणी शोल्डरजवळ तुम्ही ठरवू शकता असा टेप ठेवून. तुम्हाला 2 इंचाची, 3 इंचाची, 3.5, 4 ह्याचं काही फिक्स माप नसतं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. तर मी या ठिकाणी 3 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही 2.5 इंच पण ठरवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर बघा या ठिकाणी मी 3 इंच ठरवले. तर मी आपला गळ्याचा जो आकार आहे तर तो जसा जाते तर सगळीकडून मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतले आणि असं जॉईंट केलेलं आहे गोल आकार. आता ह्या आकारामध्येच आपल्याला कॉलरचा शेप द्यायचा आहे. तर शेप देताना थोडंसं तुम्ही बाहेर पण जाऊ शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप तुम्ही देऊ शकता. तर मी इथं राऊंड शेप दिला आहे आणि पुढचा जो पॉईंट आहे तर तो मायनस करून एकदम गोल शेप देऊन घेतलेला आहे. शोल्डरच्या लाईनला मात्र तुम्हाला कट टू कट ठेवायचं आहे, शोल्डरच्या बाहेर जायचं नाही आहे. नंतर त्या पुढच्या साईडला तुम्ही थोडंसं बाहेरच्या साईडला गेलात तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीनं मी इथं गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार देऊ शकता. ह्याचे खूप सारे आकार आहेत. तुम्ही इंटरनेटवर पण सर्च करू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारची पीटर पॅन कॉलर आहे आणि ती खूप सुंदर दिसते. तर आणि क्यूट पण दिसते. तर बघा या ठिकाणी मी ही जी कॉलर आहे तर ती आखून घेतलेली आहे. तर आकारानुसार मी कट टू कट करत आहे. कट करण्याच्या आधी तुम्हाला तिथं टाचणी पण लावून घ्यायची आहे म्हणजे ती शेप जो आहे तर तो तुमचा बिघडणार नाही आणि दोन्ही साईडची एकदम व्यवस्थित येईल. तर इथं आपल्या पीटर पॅन कॉलर तयार आहे. आता आपल्याला ही एक्स्ट्रा कपड्यावरती चिकटवून घ्यायची. तर शाईनवाली म्हणजेच कॅनव्हास पेपरवरती जी चमकवाली शाईनवाली साईड असते ना तर ती आपल्याला अस्तरवर ठेवून त्याच्यावरून इस्त्री करायची असते. इस्त्री केल्यानंतर हा जो पार्ट आहे तर तो एकदम व्यवस्थित आपल्या कपड्याला चिकटून राहतो आणि प्रेस केल्यानंतर आपल्याला आकारानुसार हा जो कपडा आहे कॉलर आहे तर ती आपल्याला कटिंग करायची. तर बघा या ठिकाणी माझा जो मेन कपडा आहे तर तो जॉर्जेटचा कपडा आहे. तर तो एकदम ट्रान्सपरंट असतो. तर एकदम ट्रान्सपरंट कपड्यामधून माझा कॅनव्हास वरून दिसू शकतो. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, 2 अस्तर लावणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी हे जी कॉलर आहे तर त्याचे 2 अस्तर कट करणार आहे. म्हणजेच आता हे जॉर्जेटचा एक कपडा कट करणार आहे. जर तुमचा मेन कपडा ट्रान्सपरंट नसेल तर तुम्ही एक कॅनव्हास पेपरचा गळा आणि एक मेन कपडा असे 2 कपडे कट करू शकता.
तर बघा या ठिकाणी व्यवस्थित असं मी तुम्हाला पण प्रेस करून घ्यायचं आहे का. आणि तर मी या ठिकाणी ट्रान्सपरंट असल्यामुळं आणखी एक एक्स्ट्रा कपडा घेतला आहे आणि त्याच्यावरती मी आणखी एक कॉलर कट करत आहे. तर अशा मी 3 कॉलर कट केलेले आहेत. तुम्ही 2 कट केल्या तरी चालणार आहे तुमचा कपडा ट्रान्सपरंट नसेल तर. तर आता मी काय करणार आहे, अगोदर एक कपडा आणि कॅनव्हास लावलेला जो कपडा आहे तर त्याच्यावरती मी ही जॉर्जेटचा कपडा ठेवून जॉईंट करणार आहे जशाला तसं. पण टिप मारताना आपल्याकडून कधी कधी क्रीज येतात, गोळा येतं, मध्ये झोळ पडल्यासारखं होतं. तर ते होऊ नये म्हणून मी इथं काय करते, फ्युजिंग टेप ठेवून घेत आहे मी कॉलरवरती सगळ्या. आणि मग त्याच्यावर मी हा जॉर्जेटचा कपडा असा अंथरून घेणार आहे. आणि आता फ्युजिंग टेप लावल्यामुळे त्याच्यावरती प्रेस केलं की ही जो मेन कपडा जॉर्जेटचा कपडा आणि अस्तर एकदम व्यवस्थित चिकटलं जातं आणि मधल्यामध्ये कुठलीही क्रीज राहत नाही, एकदम प्लेन अशी चिकटली जाते. तर आता मी ह्याच्यावरती इझिली टिप मारू शकते. तर टिप मारताना एकदम काठावरून टिप मारायचे. 0.25चं अंतर जरी ठेवलं तरी चालणार आहे, त्याच्यापेक्षा कमी पण ठेवलं तरी चालेल. पण जास्त अंतर ठेवायचं नाही, एकदम कडेवरून तुम्हाला टिप मारायचे. आणि या ठिकाणी आणि तुम्हाला खूप सावकाश हे सगळे प्रोसेस करायचे आहे. हा व्हिडिओ जरी तुम्हाला फास्ट दिसत असेल तरीसुद्धा मला हा ब्लाऊज शिवण्यासाठी खूप जास्त वेळ लागलेला आहे. 5 ते 6 तास मला लागलेले आहेत. एकदम सावकाश मी व्हिडिओ काढत तुम्हाला समजून सांगत व्हिडिओ काढत आहे. तर खूप वेळ गेलेला आहे माझासुद्धा. त्यामुळे तुम्हालासुद्धा घाई करायची नाही. एकदम सावकाश आणि शांत डोक्याने हे काम करायचं आहे. जसं जसं मी सांगते तसं तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओमध्ये एकदम क्लिअरली मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी ही कॉलर आपली तयार आहे. या ठिकाणी आता मी ह्याच कॉलरला लेस पण लावणार आहे. ह्या कॉलरला लेस लावलेली खूप छान दिसते आणि ती पण तुम्हाला नाजूक लेस लावायची. तुम्ही इथं कुठल्याही प्रकारची लावू शकता, पायपिंग पण करू शकता. तर बघा लेस कशी लावते मी, तर लेस मी अशी उलट्या बाजूनं ठेवलेली आहे, म्हणजे आतल्या दिशेनं ठेवलेली आहे आणि बाहेरच्या साईडनं मी अशी काठावरून. पण टीप जी आहे तर ती मी 0.25 म्हणजे आपलं प्रेशर फूट आहे ना, तर तेवढंच ठेवलेलं आहे एक साईडनी आणि त्यालाच मॅच करत अशी एकसारखी टिप मारून घेतलेली आहे मी. लेस जोडून घेते अशा पद्धतीनं. आपल्याला काय असतं ना, आपल्याला वाटतं की लगेचच ब्लाऊज शिवून कंप्लीट व्हावा आणि पटकन मी घालून बघावा की कसा दिसतोय कसा बसतोय. ह्याच्या एक्साइटमेंटमध्ये आपण खूप घाई करतो आणि प्रॉपर फिनिशिंग देत नाहीत. त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडण्याची शक्यता असते. तर आपल्याला तसं करायचं नाही, एकदम शांत आणि सावकाश पद्धतीने ब्लाऊज हा शिवायचा आहे. तर बघा या ठिकाणी लेस जोडून झाल्यानंतर मी दुसरं जे अस्तर होतं तर ते मी त्याच्यावरतीच ठेवून घेतले आणि आता मी त्याच्यावरून टीप मारणार आहे. पण बघा वरच्या साईडनं दिसणार नाही मला खालून मी लेस कुठं लावली आहे, टीप कुठं मारू, त्याच्यासाठी मी उलटं केले. तर खालच्या दिशेनं मला जी लेस लावलेली टीप आहे तर त्या टीपवरूनच आपली दुसरी ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपली खालची लेस जी आहे तर ती एकदम प्रॉपर अटॅच होईल आणि एकदम ॲक्युरेट टीप मारली जाईल. म्हणजे जी मागच्या साईडनं दिसते टीप त्या टीपवरूनच मी या ठिकाणी टीप मारत आहे दुसरी. तर आता ही टीप मारून झालेली आहे. आता इथं छोटे छोटे तुम्हाला कट द्यायचे आहेत, एकदम छोटे छोटे कट द्यायचे आहेत, कारण ही आपला कॉलर पलटी करायची आहे. तर आता आतल्या साईडनं असं तुम्हाला ओपन करायचं आहे आणि सगळी मार्जिन एक साईडला करून आपोआप ही कॉलर पलटी होते, कारण आतल्या साईडला आपण लेस लावलेली आहे. थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे, कारण लेस तुमची इकडे तिकडे जाऊ शकते, टीप वाकड्या तिकडे येऊ शकतात. तर तुम्हाला एकदम सावकाश करायची आहे ही सगळी प्रोसेस. आता ही लेस थोडीशी माझी अशी उभी राहत होती, तर त्याच्यासाठी मी लेसला पण इथं छोटे छोटे मध्ये कट देते, म्हणजे ती अशी एकदम फ्लॅट होईल, उभं राहणार नाही. तर आता ही जी आतल्या साईडचा जी गळा आहे, आपला नेक आहे, तर त्याला पण आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर पूर्ण पलटी झालेला आहे आणि इथं 0.25च्या अंतरावरती मी इथं हे जी कॉलर आहे आतल्या साईडनं गळा, तर तो पण मी या ठिकाणी जॉईंट करून घेत आहे. तर इथं ही कॉलर जी आहे तर ती आपली तयार झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये. आता आपल्याला ही कॉलर आपल्या ब्लाऊजला जोडायची. तर बघा या ठिकाणी हा आपला ब्लाऊज आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही कॉलर जोडायची आहे. या ठिकाणी जोडायला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला ही जी कॉलर आहे तर ती आपल्याला फोल्ड करून आपल्याला त्या कॉलरच्या सेंटरवरती एक मार्क करायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला कॉलर पण आहे तर ते फोल्ड करून असे सेंटरवरती मी इथं मार्क केलं आहे. आता आपल्याला ब्लाऊज आहे तर तो पण आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. बघा लुकपट्टी आहे तर ती मागच्यासारखी बाहेरच्या साईडलाच ठेवायची, आतल्या बाजूनं हुकपट्टी अशी धरायची आहे आणि मग सेंटरवर मार्किंग करायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही सेंटरला सेंटर जोडायचे आणि मी इथं सेंटरपासूनच कॉलर जोडायला सुरुवात करणार आहे. त्यामुळं काय होईल, आपली कॉलर जी आहे तर ती दोन्ही साईडने एकदम बरोबर येईल, म्हणजे कुठल्या साईडला कमी किंवा एखाद्या साईडला जास्त अशी होणार नाही.
आणि ही जोडत असताना पण आपल्याला करेक्ट 0.25च अंतर सोडायचं आहे आणि तेवढ्याच अंतरावरती टिप मारायची. तर दुसऱ्या साईडला पण मी सेंटरपासूनच सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी मी ही कॉलर जे आहे तर ते अटॅच करत आहे. तर सगळी प्रोसेस जी आहे तर ती मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला थोडासुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो मी या ठिकाणी कट केलेला नाही आहे. तर इथं मी कॉलर जे आहे तर ती आपल्या अटॅच करून झालेली आहे. बघा तुम्ही ही जी हुकपट्टी आणि लुकपट्टी एकावर एक ती ठेवल्यानंतर आपल्याला ह्या दोन्हीतलं अंतर जे आहे तर ते एकदम एकसारखं राहिलं पाहिजे, कमी जास्ती राहिलं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे आणि तशा पद्धतीनं जोडायचं. आता आपल्याला फक्त राहिले काय या गळ्याला आतल्या साईडनं गळा जो आहे तर तो आपला पलटी करायचा राहिला आहे. तर त्याच्यासाठी मी इथं क्रॉस पट्टी कट करत आहे गळा पलटी करण्यासाठी. माझ्या पट्ट्या ज्या आहेत तर ते थोड्याशा वाकड्या तिकडे आलेल्या आहेत. तुम्हाला एकदम व्यवस्थित कट करायच्या आहेत. 1-1.5 इंचाची पट्टी जरी कट केली ना तुम्ही तरी चालणार आहे, परंतु तुम्हाला इथं क्रॉस पट्टी कट करायची आहे. आणि जर तुम्हाला कॅनव्हास क्रॉस पट्टी लावण्यापेक्षा तुम्ही जर या ठिकाणी कॅनव्हास गळा जर रेडी केला आणि कॅनव्हास गळा करून जर गळापट्टी केला तर आणखी जास्त फिनिशिंग छान येऊ शकते. परंतु मी या ठिकाणी पट्टीच फोल्ड करत आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पट्टीला एक साईडनं फोल्ड केलं आहे आणि या ठिकाणी 0.25च्या अंतरावरती सरळ ब्लाऊजवरूनच पट्टी जी आहे तर ती मी जोडून घेत आहे आकारानुसार गळ्याच्या. तर तुम्ही कॅनव्हास गळा केला ना तरीसुद्धा खूप छान फिनिशिंग दिसते आणि छान दिसतो ब्लाऊज. तर या ठिकाणी मी पट्टी क्रॉस पट्टी करून फोल्ड करत आहे. तर अशा पद्धतीनं मी जोडून घेतली एक पट्टी. आता मी इथं छोटे छोटे कट देते कारण गोल आकार आहे आपला, तो पलटी होण्यासाठी इझी पडेल आपल्याला पाठीमागच्या बाजूला. आता मी तिथं दाबटीप देऊन घेत आहे. सगळं मार्जिन जे आहे तर एक साईडला करून मी त्याच्यावरती इथं दाबटीप देत आहे. आता त्याच्यानंतर ही जी सगळी पट्टी आहे तर ती आपल्याला आतल्या साईडनं फोल्ड करायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही टिप पण मारू शकता कारण कॉलरच्या खालून ती टिप दिसून येणार नाही तेवढी जास्त, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी टिप पण मारून घेऊ शकता त्याच्यावरती. आणि किंवा मग तुम्ही त्याला हातशिलाई पण करू शकता. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही तिथं अगोदर टिप मारून मग नंतर तुम्ही तिथं हातशिलाई पण करू शकता. तर व्यवस्थित तुम्हाला अशा पद्धतीनं कुठेही एखादी छोटी प्लेट वगैरे येण्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी माझी आलेली आहे. तर मी तिथं ओपन करून नंतर तिथं परत एकदा टिप मारत आहे. असं नाही की या व्हिडिओमध्ये दिसतंय एवढा इझी आहे, एवढं पटकन होते असं नसतं. प्रत्येकाला प्रॉब्लेम येत असतात शिलाईकाम करत असताना, पण आपल्याला संयम ठेवावा लागतो. संयम खूप महत्त्वाचा असतो. संयमानेच माणूस हा परफेक्ट बनतो. आणि प्रॅक्टिस पण करायची सोडायची नाही आपल्याला. प्रॅक्टिस करून करून पण आपले हात जे आहे तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रॅक्टिसने शिकता येतात. कुणीही कितीही सांगितलं तरीसुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्वतः प्रॅक्टिस करून पण शिकायच्या असतात. तर बघा इथं शोल्डरमध्ये आपल्याला ओढलं जाऊ नये म्हणून मी इथं शोल्डरमध्ये थोडासा कट देत आहे. पूर्ण शोल्डर कट करायची नाही आहे तुम्हाला, एकदम थोडासा कट देते आणि मग नंतर आपल्याला इथं व्यवस्थित कॉलर जे आहे तर ते व्यवस्थित करून प्रेस करायचे त्याच्यावर. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि ही कॉलर पण तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही खूप छान कमेंट करता. मी सगळ्या कमेंट वाचते. मला खूप छान वाटतं हे सगळ्या कमेंट वाचून आणि खूप जास्त एनर्जी येते. थोडासा लेट होतो माझ्या व्हिडिओज पडायला, परंतु मी तुमच्यासाठी खूप विचार करून आणि खूप छान असे व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करते. त्यामुळे परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. तर या ठिकाणी ही आपली क्यूट अशी कॉलर जी आहे तर ती तयार झालेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, शिकत राहा. बाय.